सृजन की सोच, पालन की जिम्मेदारी और परिवर्तन का साहस, यही सफलता का मंत्र सिखाता है गुरु कॉम्प्युटर। माझं नाव वैष्णवी राऊत. मी गुरु कॉम्प्युटर शिकते 1 इयरचा कोर्स लावला होता. त्याच्यात मला 95% मार्क्स मिळाले. त्यावेळेस मी फर्स्ट डेला क्लासमध्ये आलो त्यावेळेस खूप भीती वाटत होती, कारण की नाही का मला कॉम्प्युटरमधलं काहीच नॉलेज नव्हतं. अक्षरशः मी सीपीयूला कॅबिनेटला पण सीपीयू म्हणायचे, कारण सीपीयू कॅबिनेट मदरबोर्डला एक छोटासा पार्ट असतो. त्यामुळे खूप भिडले होते त्या दिवशी मी. आणि नाही का त्या सरांनी पहिल्या दिवशी माझी टायपिंग टेस्ट घेतलेली होती. त्याच्यात मला 6 WPM हा स्पीड आला होता माझा. तर त्या सरांना म्हणले एवढा स्पीड माझा कमी काय. सर म्हणले की नाही का तुमची प्रॅक्टिस नाही त्याच्यात, मग तुम्ही पहिल्यांदाच कीबोर्ड हँडल करत असता त्याच्यामुळं त्यावेळेस तर तेवढं सर आमचे नाही का टायपिंगचे क्लास संपला की टायपिंगचे टेस्ट घ्यायचे. त्याच्यामुळे आमचा स्पीड वाढत गेला. आता माझा टायपिंगचा स्पीड 26 WPM आहे. तो खूप चांगला वाढत चालला आहे. तर म्हणजे मला एवढं कॉम्प्युटर शिकायचं काही आवडच नव्हते. पण सर दर शनिवारी आमचे नाही का टेस्ट घ्यायचे. त्याच्यामुळे टेस्ट घेतला ते पहिलं येईल त्याला काही ना गिफ्ट असायचं. अजून उत्सुकता व्हायची की नाही का नवीन शिकण्याची. त्याच्यातच प्रॅक्टिस करून नाही का आता मी टॅलीचं, मायक्रोसॉफ्ट एक्सेल, प्रोग्रामिंगचे कोणते पण प्रॅक्टिकल करू शकता आता न बघता. ओके, नाईस. खूप छान मॅडम. आता मला सांगा, तुमचा जो काही रिझल्ट पण तुमच्या हातामध्ये आहे, त्यानंतर तुम्ही जे 1 वर्षापूर्वी जॉईंट केलं होतं, तो 1 वर्षाचा जो प्रवास आहे, जसं फर्स्ट डेला तुम्ही आला होतात इन्क्वायरीला, त्या इन्क्वायरीपासून एक जेन्युइन तुम्हाला ट्रेनिंग मिळाली असं वाटतं का? शुभम कॉम्प्युटरला तुम्ही स्टार्टअप केलं होतं आणि एंड करताना नवीन वर्षामध्ये नवीन मर्ज झालं म्हणजे गुरु कम्प्युटर आहे. तर याबद्दल तुमचं काय ओपिनियन आहे, तुमचं स्टार्ट आणि एंडपर्यंत? म्हणजे एवढं चांगलं नव्हतं. पण आता म्हणजे स्टार्टिंगचं नॉलेज म्हणजे त्यावेळेस मी आलं त्यावेळेस मला नॉलेजच नव्हतं. पण तर शनिवारी किंवा प्रॅक्टिस मेक्स परफेक्ट असं म्हणतातच. प्रॅक्टिस करून आणि तुमची शिकवण्याची पद्धतीने आता चांगलं येईल. येस. आणि विशेष करून म्हणजे तुम्ही इंजिनिअरिंगला आहात, बी करताय, बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग करताय, कम्प्युटर इंजिनियर. मला वाटतं आता लास्ट इयरला आहात, बरोबर? तर मग कम्प्युटर इंजिनियर असूनही म्हणजे का बरं एवढं समजा कम्प्युटरचं नॉलेज जो 1 वर्षामध्ये जे घेतलं किंवा त्या अगोदर तुम्ही समजा कम्प्युटर इंजिनिअरिंग करत असताना म्हणजे काय डिफरंट काय वाटलं? म्हणजे समजा कॉलेजमध्ये आणि ट्रेनिंग सेंटरमध्ये